सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशामधून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या कारवाईत 2 तलवारींसह 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येत आहे, जो त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होता। ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेऊन या अनधिकृत मदरशावर तत्काळ बंदी घालण्याची आणि या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मदरशात छापा टाकून हत्यारे जप्त केले असून या प्रकरणी अधिकचा तपास आता सुरू आहे। जिल्ह्यात अशा प्रकारचे मदरसे उभारले जात असल्यास तेथील सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा या ठिकाणी आता ग्रामस्थांनी दिला आहे। बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू हा त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली। दोंडाई मार्गातील साटेली भेडशीमधील ही धक्कादायक घटना समोर आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले। तर उमेश, आपण पाहतोय दोडामार्ग साटेली भेडशीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला, कारण मदरशामध्ये अवैध हत्यारं सापडलेली आहेत। काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आपण पाहिलं की दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी थोरले भरड येथे एक इमारत आहे जे सध्या बंदस्थित आहे आणि त्या इमारतीमध्ये हे 2 तलवारी आणि 2 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी 2 तलवारी ताब्यात घेतल्या आणि अनधिकृत मदरसा येथे उभारल्याची संशय तिथे ग्रामस्थांनी व्यक्त केला होता। ग्रामस्थांनी तातडीने तिथे जात याचा खुलासा केला, पोलिसांना बोलवले आणि तिथे काय चालू आहे, तिथे काय शिकवण दिली जाते असं सगळी माहिती घेण्यास सांगितली आणि त्यानंतर त्यामुळे धक्कादायक प्रकार हा उघड झाला आहे। ग्रामस्थ आक्रमक झाले। त्यानंतर ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात भेट दिली आणि तहसील कार्यालयात सांगितले की त्या इमारतीचे बांधकाम असे ते अनधिकृत आहे, असेसमेंट नाही आहे, तसेच त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले, लाईट कनेक्शन बंद करण्यात आले, ही इमारत इथून हलवण्यात यावी, म्हणजे पाडण्यात यावी, कारवाई व्हावी अशी देखील मागणी केली आहे एकंदरीत। आणि त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मदरसा सुरू आहेत का याची माहिती देखील घ्यावी प्रशासनाने अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं समजा जिल्ह्यामध्ये वातावरण असेल तर ते दूषित होऊ नये यासाठी प्रशासनाने देखील खबरदारी घेतली आहे। प्रशासनाने या संदर्भात ठोस पावलं उचलून जर समजा कुठे असेल काही अशी हालचाली सुरू असतील तर त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश देखील पोलिसांना दिलेले आहेत एकंदरीत। नक्कीच उमेश, आपण पाहतोय की यामध्ये 2 तलवारीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं। विशेषतः बिहारमधील एक धर्मगुरू त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होता अशी सुद्धा माहिती मिळाली आहे। हे दोघे नेमके कुठले? हे दोघे बिहारचे आहेत अशी माहिती पोलिसांकडून समजत आहे। त्याचे जे नाव आहे उपस्थित असलेल्या असलम इस्लाम खेडेकर व बिलाल आलम शेख या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे बिहारचे आहेत। ते एक धर्मगुरू होते, ते शिकवण देत होते, तेथील मुलांना शिकवत देत होते उर्दू आणि अरेबी याचे शिकवण देत होते असे पोलिसांच्या निदर्शनास आले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती। तिथे त्यांच्यावर दोघांवर दोडामार्ग पोलिसांना आर्म एक्स नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि असे सध्या सुरू असेल तर हिंदू धर्माचे संघटना आहेत त्या आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी अशा पद्धती जर समजा आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असेल तर आपल्याला हे याच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे, आपल्या याच्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचं आहे, तरच हे थांबेल, अन्यथा आपल्याला या संदर्भात उठाव करावा लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच उमेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होता, धक्कादायक अशी माहिती समोर आली। सिंधुदुर्गमधील मदरशामध्ये अवैध हत्यारं आढळलेली। तर या दरम्यान 2 तलवारीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले। दोडामार्गमधील साटेली भेडशीमधील ही मदरसा आहे। या मदरशामध्ये अवैध हत्यारं त्या ठिकाणी आता आढळलेली आहेत। त्यामध्ये 2 तलवारीसह दोघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले। अधिकचा तपास या संदर्भातला सुरू आहे। तर सिंधुदुर्गमधील मदरशामध्ये अवैध हत्यारं त्या ठिकाणी आढळलेली आहेत। यामध्ये एक धर्मगुरू आहे, बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होता अशी सुद्धा धक्कादायक माहिती आता समोर आली। या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, तपासाअंती नेमकं पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे दृश्य आपण पाहतोय त्या मदरशातली ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये ही मदरशामध्ये अवैध हत्यारं आढळली।